जय हिंद. आताची सध्याची परिस्थिती बघून सर्वांना वाटतंय युद्ध झालं पाहिजे, युद्ध झालं पाहिजे. कोण करणार युद्ध? फौजी फौजी युद्ध करणार. नक्की फौजीच युद्ध करणार. मिशन सिंदूर सक्सेसफुल झालं, अभिमान आहे त्या गोष्टीचा. पण त्या मिशन सिंदूरसाठी आमचे सिंदूर पण तिथं आहेत याची खूप म्हणजे खूप काळजी वाटते. आम्हा फौजी बायांना आता एकच आता सध्याच्या परिस्थितीला एकच टेन्शन आहे, बस आमचे सिंदूर आहे ते सुखरूप राहो आणि सुखरूप घरी येऊ. आम्हाला दुसरी काहीच नको आहे आणि आमची कुठलीही अपेक्षा नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला एक सांगायचं आहे की आताच्या परिस्थितीमध्ये फौजी यांना एमर्जन्सीमध्ये बोलवण्यात आलं आहे आणि प्रत्येक फौजी आपल्या घराच्या बाहेर आहे त्या परिस्थितीमध्ये पडतोय, कुठलीही चिंता न करता. म्हणून तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही जर त्या ट्रेनमध्ये प्रवास करत असाल जिथे फौजी तुम्हाला उभे दिसतील किंवा कुठेतरी बसलेले दिसता, बरेचसे फौजी टॉयलेटजवळ सुद्धा प्रवास करता. ठीक आहे, ती परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही आहे त्या सीटावरून उठून बसा, त्यांना जागा द्या. तुम्ही नाही झोपले एक दिवस तर काही फरक पडणार नाही, पण त्यांना झोपू द्या, त्यांना जागा द्या, त्यांची रिस्पेक्ट करा. तुमचं रिझर्व सीट तुम्ही त्यांना बसू सुद्धा देत नाही. ही कंडिशन मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे. फौजींना तुम्ही तुमच्या सीटावर बसू देत नाही, त्यांना अजून सांगतात की हमने पैसा दिया है. मान्य करते, पण आताची कंडिशनमध्ये पैसे बघू नका. कारण फौजींनी जर झोपा काढल्या ना तर आपण झोपायच्या कामाचे राहणार नाही. म्हणून म्हणते फौजींची रिस्पेक्ट करा, इज्जत करा, त्यांना सन्मान द्या आणि त्यांना सपोर्ट करा. कारण फौजी आहोत तर आपण आहोत. जय हिंद.